सांगलीची उमेदवारी ठाकरे गटाला गेल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राजकारण चांगलं तापलं होतं। विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी यासाठी अतोनात प्रयत्न केले होते। आज प्रत्यक्षामध्ये महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी सहभाग घेतला। महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असं विश्वजित कदम यांनी सांगितलेलं आहे। तर गावोगावी चांगला प्रतिसाद असून आमचा विजय होईल असा विश्वास चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आज कालची मीटिंग पार पडली आहे आणि आजच बाळासाहेबांनी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे। कडेगाव पोलीस मतदारसंघात तो त्यांचा मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघातून खरोखर सकाळपासून आम्ही बघतोय अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये अरुणांना लाड असतील, शरदभाऊ लाड आहेत, त्याच पद्धतीनं महेंद्रप्पा लाड आणि विश्वजित कदम साहेब अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत गावोगावी होते आणि मोठ्या धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आणि खरोखर हा प्रतिसाद जर बघितला तर विजय आमचा 100% एवढी खात्री मला पटलेली आहे। महाराष्ट्राला, देशाला अभिमान वाटेल असे पैलवान या मातीत तयार झालेत। त्याच मातीतले पैलवान हे राजकीय फळामध्ये सुद्धा आलेले आहेत। पैलवान मारुती माने असो, पैलवान संभाजी पवार असो, असाही एक इतिहास सांगली जिल्ह्याने पाहिलेला आहे। चंद्रहार पाटील नौके जरी असले तरी ब्लड डोनेशन, शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा आवडीचा खेळ म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। म्हणून येणाऱ्या 7 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रहार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान दिलं असा मला विश्वास आहे।